आज एकीने प्रश्न विचारलाय, आपल्याच माणसांच्या होणाऱ्या त्रासातून कसं बाहेर पडायचं, आणि त्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. बऱ्याचदा आपण आपल्या माणसांसोबतचं नातं जपण्यासाठी त्यांनी केलेला अन्याय, ते देत असलेले त्रास सहन करत राहतो. आपण जेवढा त्रास सहन करू तेवढाच समोरचा व्यक्ती जास्त त्रास देत जातो, आणि आपण नकळतपणे त्या माणसाला आणि युनिव्हर्सला एक मेसेज पोहोचवतो की तू त्रास देत राहा, मी त्रास सहन करत राहतो. अशा वेळी त्या माणसाचा त्रास सहन करण्यापेक्षा मला कसा त्रास होतोय हे तुम्ही त्या व्यक्तीला सांगा, संवाद साधा, त्याला सांगा की तुझ्या वागण्याचा मला त्रास होतोय, आता हे थांबव, मला सहन होत नाही. हे जर जमत नसेल तर त्याच्यापासून एक इमोशनल, मेंटल आणि फिजिकल डिस्टन्स तुम्ही क्रिएट करू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. आणि याही पेक्षा महत्वाचं, तुमचा फोकस क्लिअर करा, तुमच्या आयुष्याला एखादं ध्येय ठरवा, दिशा द्या, जेणेकरून या लोकांकडे तुमचं लक्ष जाणार नाही. याची एक सुंदर गोष्ट तुम्हाला सांगते. एक माणूस होता, एका ऑफिसमध्ये काम करायचा, आणि त्या ऑफिसमध्ये त्याच्या आजूबाजूची सगळी लोक प्रचंड निगेटिव्ह होती. सतत एकमेकांना त्रास देणं, एकमेकांना नावं ठेवणं, वाईट बोलणं, कुरघोड्या करणं, काहीतरी राजकारण करणं, अशा प्रकारचं सतत वातावरण त्याच्या आजूबाजूला होतं. आणि काही दिवसांनंतर हे त्याला अजिबात सहन होईना. त्यांनी ठरवलं की आता हे मला काही सहन होत नाही, मी या नोकरीचा राजीनामा देतो आणि ही नोकरी सोडून टाकतो. आणि मग तो त्याच्या बॉसकडे जातो आणि सांगतो, मला नोकरी सोडायची, मला राजीनामा द्यायचाय, मला आता इथे काम करणं शक्य नाही. त्याचे बॉस त्याला विचारतात, तू नोकरी सोड, पण त्याचं कारण तरी सांग. मग तो सांगतो, इथे आजूबाजूला, माझ्या आजूबाजूला जी काम करणारी लोक आहेत ती प्रचंड निगेटिव्ह आहेत, सतत कुणाबद्दल तरी वाईट बोलत असतात, सतत एकमेकांवर हसत असतात, सतत दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावत असतात आणि एकमेकांना त्रास देत असतात, आणि हे काही मला आता सहन होत नाही, त्याच्यामुळे मला नोकरी सोडायची. त्याचे बॉस म्हणतात, ठीक आहे, तू नोकरी सोड, पण माझं एक छोटंसं काम जाता जाता करशील का? तो म्हणतो, ठीक आहे. आणि मग त्याचे बॉस त्याला एक काम सांगतात. ते म्हणतात, एक पाण्याने भरलेला ग्लास हातात घेऊन तुला या ऑफिसचे 3 राऊंड मारायचे आहेत, पण अट एक आहे की याच्यातला एक थेंब सुद्धा पाणी सांडायचं नाही. तो म्हणतो, ठीक आहे, सोपं आहे. आणि मग तो माणूस तो पाण्याचा ग्लास हातात घेऊन त्या ऑफिसचे 3 राऊंड मारतो आणि येतो आणि बॉस समोर उभा राहतो. म्हणतो, हे बघा, मी 3 राऊंड मारून आलो आणि एकही पाण्याचा थेंब सांडला नाही. त्याचे बॉस म्हणतात, अरे वा, छान, पण आता मला सांग, हे राऊंड मारत असताना तुला एकही नकारात्मक बोलणारी व्यक्ती दिसली? तो म्हणतो, नाही. मग त्याचे बॉस विचारतात, एकमेकांना नावं ठेवणारी, एकमेकांवर हसणारी लोक तुला दिसली? तो म्हणतो, नाही. मग त्याचे बॉस विचारतात, एकमेकांना त्रास देणारी, कुरघोड्या करणारी लोक तुला दिसली? तो म्हणतो, नाही. त्याचे बॉस म्हणतात, याचाच अर्थ तुझं लक्ष सगळं त्या ग्लासमध्ये होतं आणि त्या ग्लासमधलं पाणी सांडूनही याच्याकडे होतं. त्यावेळी आजूबाजूला असलेल्या नकारात्मक लोकांकडे, तुला त्रास देणाऱ्या, त्रास होणाऱ्या गोष्टींकडे तुझं अजिबात लक्ष नव्हतं. तुझं सगळं लक्ष तुझ्या ध्येयाकडे, म्हणजेच पाण्यातला एकही थेंब सांडणार नाही याच्याकडे होतं, तुझ्या ग्लास ऑफ वॉटरकडे होतं. अगदी असंच आपल्याला देखील आपल्या आयुष्याचा ग्लास ऑफ वॉटर ठरवायचंय, म्हणजे आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवायचंय. जर आपल्या पुढे काहीतरी ध्येय असेल तर ते अचीव करण्याच्या दृष्टीने स्वतःमधले गुणदोष स्वीकारून गुणांना अजून कसं छान करता येईल, याची गुणवत्ता कशी वाढवता येईल, याच्याकडे जर आपण लक्ष द्यायला लागलो तर आजूबाजूच्या आपल्याच माणसांच्या होणाऱ्या त्रासातून आपण बाहेर पडू शकतो. आणि अजून एक, आपल्याच माणसांनी आपल्याला त्रास दिलाय, आपण ती लोक सोडून देऊ शकत नाही, पण आपण त्यांना माफ करू शकतो. तर मनातल्या मनात या सगळ्या लोकांना माफ करून टाका. जरी तू मला त्रास दिला असशील, जरी तू इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागला असशील, तरी मी मनापासून तुला माफ करतो. आणि मी स्वतःला सुद्धा माफ करून घेतो की तुझ्या या वागण्यामुळे मी स्वतःला त्रास करून घेतला. असं स्वतःला आणि त्यांना माफ करून पुढे जायला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल आणि तुमचं आयुष्य जगणं सोपं होईल. हे उत्तर तुम्हाला आवडलं का? नक्की सांगा. तुम्हालाही काही असे प्रश्न पडत असतील तर जरूर विचारा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत एका नव्या प्रश्नासहित आणि नव्या उत्तरासहित. थँक्यू.